बँकेमध्ये तुमचा पैसा सुरक्षित आहे, परंतु जर का तुम्ही सत्तेमध्ये आहात, पॉवरफुल आहात, तर तुमचा पैसा बँकेमध्ये अधिकच सुरक्षित आहे। मित्रांनो, नुकतंच IDFC फर्स्ट या बँकेमध्ये 590 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं। हरियाणा सरकारच्या अकाउंटमध्ये हा 590 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे। हरियाणा सरकारने ज्यावेळेस एक खातं बंद करण्याचे निर्देश दिले, त्यावेळेस हरियाणा सरकारकडून जी रक्कम देण्यात आली आणि बँकेमध्ये वास्तवात त्या खात्यामध्ये असलेला बॅलन्स यामध्ये जी मोठी तफावत दिसली, त्याच्यानंतर हा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं। हा फ्रॉड, हा घोटाळा झाल्याचं जसंच कळलं, तसंच IDFC फर्स्ट या बँकेच्या प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी तातडीने कार्यवाही करायला सुरुवात केली। यामध्ये 4 बँक कर्मचाऱ्यांना निलंबितसुद्धा करण्यात आलं आणि एका दिवसाच्या आतमध्ये हरियाणा सरकारला त्यांचे पैसे रिफंडसुद्धा करण्यात आले। 590 कोटीपैकी जवळपास 556 कोटी बँकेने रिफंड केले। यामध्ये व्याजाची सुद्धा रक्कम आहे। मित्रांनो, प्रश्न आता या ठिकाणी असा येतो की जर का हरियाणा सरकारच्या ऐवजी या ठिकाणी एखादा सामान्य ग्राहक असता, तर या केसमध्ये सुद्धा IDFC बँकेने अशीच तत्परता दाखवली असती का आणि अशा ग्राहकाचे पैसे एकाच दिवसामध्ये रिफंड झाले असते का? हे मोठे प्रश्न सध्या उभं राहत आहे। आता विचार करा, समजा या हरियाणा सरकारच्या ऐवजी एखाद्या सामान्य ग्राहकाचे 5 लाख रुपये जर का अशा प्रकारे घोटाळ्यामध्ये जर का गेले असते, तर IDFC बँकेने अशाच प्रकारची तत्परता दाखवली असती का आणि अशाच प्रकारे एका दिवसामध्ये त्यांना पैसे रिफंड केले असते का? ज्यावेळेस प्रश्न सामान्य ग्राहकांचा येतो, त्यावेळेस अशा प्रकारची तत्परता आपल्याला दिसत नाही। यामध्ये बऱ्याचदा सामान्य ग्राहकांना कित्येक महिने जातात तरीसुद्धा त्यांचे पैसे रिफंड होत नाही। ही गोष्ट फक्त IDFC या बँकेपुरती मर्यादित नाही आहे। या अगोदरसुद्धा आपण सहारा ग्रुपकडून ज्या लोकांना फसवण्यात आलेले आहेत, त्यांच्या पैशांचे अजूनही रिफंड झालेले नाही आहेत। अशा प्रकारची उदाहरणं अजूनही आपल्या देशामध्ये आहेत। या ठिकाणी प्रश्न असा येतो की सत्ता आणि पॉवर या गोष्टी असल्यावरच अशा प्रकारची तत्परता दिसते का आणि सामान्य ग्राहकांच्या प्रति उदासीनपणा दिसतोय का? या प्रकरणामध्ये RBIने आता काही सुधारणा करायला हव्यात। ज्या प्रकारे हरियाणा सरकारला एवढ्या तातडीने त्यांच्या पैशांचा रिफंड देण्यात आला, त्याच प्रकारे जर का एखाद्या सामान्य ग्राहकाचे पैसे जर का गेले असतील, ती रक्कम जर का कमी असेल बँकेच्या दृष्टीने, परंतु ग्राहकांच्या दृष्टीने ती रक्कम ही खूप मोठी असते, त्यांच्या कष्टाचे पैसे असतात। त्यामुळं अशाच तत्परतेने सामान्य ग्राहकांना सुद्धा त्यांचे पैसे पहिले रिफंड करायला हवेत, त्याच्यानंतर तुम्ही चौकशी करायला हवी। परंतु सामान्य नागरिकांच्या केसमध्ये पहिले चौकशी होते, त्याच्यानंतर कुठं सामान्य नागरिकांना त्यांचे पैसे मिळतात आणि यामध्ये कित्येक महिन्यांचा कालावधीसुद्धा जातो। त्यामुळं ज्या प्रकारची तत्परता हरियाणा सरकारच्या अकाउंटबद्दल या बँकेने दाखवलेली आहे, तशीच तत्परता इतरही बँकांनी सामान्य ग्राहकांच्या अकाउंटमध्ये अशा प्रकारचा काही प्रकार घडल्यास दाखवावी आणि त्यासाठी RBIने तशी गाईडलाईन्स द्यावी की अशा प्रकारची घटना घडल्यास सर्वात अगोदर त्या ग्राहकाला त्याचे पैसे रिफंड करण्यात यावे, नंतर चौकशी करण्यात यावी। व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, शिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या विषयासोबत। तोपर्यंत धन्यवाद।